तर मित्रांनो इकडे आपल्याला नंदी बघायला भेटले, चांगला गुलाल झाले आणि आपण त्या नंदीचं नाव आणि परिचय विचारू आणि गाव कुठला। तर नमस्कार दादा, आपला परिचय? आमचा कुंद्याचा सिकंदर। आता आमची गाडी झाली मैत्री मामनोली कुंदा। कुंदे मामनोली। यांचा मालकाचं नाव आहे ओवी जयवंत देवकर आणि तुझं नाव काय? माझं नाव सुशांत। सुशांत। आणि आतापर्यंत सलग 20 बिनजोड झाले। या नंदीचं नाव सिकंदर। सिकंदर। आणि आमच्या अजून अशी इच्छा आहे का असंच आमचं नंदी पळावा, एवढीच इच्छा आहे बस। तर दादा आजचा पायरा कुठला होता याला जोर? पायरा इथला उचाटवाल्यांचा होता पायरा। आणि विरुद्ध गाडी यांची ती कोटल बंगल्यावाल्यांची, ती मैत्रीपूर्ण। त्यांच्या नंदींचं नाव? त्यांचं नाव एक घागऱ्या आणि सुंदर होता। ते पण बिनजोडलाच पालतात का? हो बिनजोडला पालतात। तर दादा आपल्या नंदीने चांगला गुलाल मिळवला, त्याच्याबद्दल तुम्हाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। आणि दादा हा नंदी घेतल्यापासून म्हणजे असं किती गुलाल मिळवलेत? अजून परत फक्त एकच गाडी पडले, बाकी अजून परत एक पण बैलांना नाराज केला नाही अजून परत। तर आनंदीच्या जोरीला घरी किती अजून दावणीला नंदी आहेत तुमच्या? आमच्या 2 नंदी आहेत। याच्या म्हणजे असे सोबत अजूनपर्यंत म्हणजे तुम्ही असा कोणत्या कोणत्या नंदीमधील असा टॉपचे नंदी असतील त्यांच्यात खेळलेला आहे? म्हणजे आपला ईगल ग्रुप 2270 यांचा प्रधानमध्ये बैल पळतो। प्रधानमध्ये पळतो। तर दादा आपला नंदीची खरेदी कुठून केली? आम्ही गोडेगाववरून घेतलेला आहे आणि मस्त प्रकारे असा बैल लागलाय आम्हाला। म्हणजे तरी कितीची खरेदी केली? ही आमची फक्त 50,000ची खरेदी आहे। तर घेतल्यापासून किती वर्ष झालं? आता अजून वर्ष पण नाही झाला। घेतला तेव्हा आदतच होता का? नाही 2 दात होता। 2 दात होता। तर 1 वर्ष पण नाही झाला आणि चांगले गुलाल मिळवायला 20 गुलाल झाले आणि मागच्या वर्षी 20 झाले। 20 झाले। तर घरच्या गाडीचे 20 झाले। तर म्हणजे कोणत्या गावावरून घेतलेला? ना गोडेगाववरून घेतलेला। गोडेगाव आमची पहिले ते घेतले ते म्हणजे मार्केट मधून घेतलेला का कुठून? नाही ते बैल विकतात ना, त्यांच्याकडून आम्ही घेतला होता। त्यांच्याकडनं घेतलेला। तर दादा आजचं नियोजन कोणी केलं? आजचं नियोजन सोमनाथ शेठ पाटील। कुठे आहे तो? ते इकडे आता आहे, त्यांची गाडी खाली गेले ना म्हणून तिकडे गेले ना। ड्रायव्हर कोणता होता म्हणजे चांगली गाडी पळवली त्या ड्रायव्हरचं नाव ऐकू शकतो का? फजल ड्रायव्हर। तो कुठला? तो इकडूनचा होता। का? तर दादा तुमचा म्हणजे असा या क्षेत्रात आवड कधीपासून निर्माण झाली? आमच्या घरातच अशी आवड आहे पहिल्यापासून, आमच्या आजोबांनाच आवड आहे, त्याच्यामुळे आम्हाला। आजोबांचे पण त्या काळात नंदी असतील? हो होते ना। का? तेव्हा आमचे घरचे बैल पालायचे, आता आम्ही हे बैल घेतले। तर दादा मला एखादा प्रश्न विचारायचा आहे। तर तुम्हाला असं बैलगाडी क्षेत्रात असा सगळ्यात आवडता नंदी असा दुसरा म्हणजे आपलं नंदी तर आवडतच असतात, एखाद्या नंदीचं नाव सांग। मला सोन्या बैल आवडतो खूप। सोन्या कुठला आपला? जयेश पाटील। जयेश पाटील सोनार। का? तर मग त्याच्या तो नंदी आवडतो। आता तो नंदी आता जास्त आपल्याला अड्ड्यात दिसत नाही ना, त्याच्या पायाला लागल्यामुळे तो दिसत नाही, त्याच्यामुळे तो त्यांनी चांगल्या बिनजोड केले। ते मालक सुद्धा खूप म्हणजे चांगले आहेत, ते सुद्धा आपल्याला म्हणजे दिसायला पण बैल भारी आहे, त्याच्यामुळे मला बैल तो का दिसण्यावरून। तर आपले जयेश दादा पण खूप चांगले गाडा मालक आहेत, पण ते आता अड्ड्यात दिसत नाही। तर सर्व म्हणजे सोन्याप्रेमींना सुद्धा खूप वाईट वाटतं। तर दादा सुद्धा लवकरात लवकर म्हणजे असं जास्तीत जास्त मैदानात यावे ही इच्छा असते सोन्याप्रेमींची। तर दादा तुम्हाला म्हणजे सोन्या नंदीला असं बघायला कधी गेलता का? घरी नाही गेलो, पण अड्ड्यात त्याला बघितलंय आम्ही। अड्ड्यात असं कोणत्या अड्ड्यात बघितले? सगळ्या उसाडण्याला बघितलंय, बोनिवलीला बघितलंय। का? तर आता तुम्ही कधी पेरा टाकले का घरी? कधी बघून आलेत का? हो बघितलं ना। कधी गेलते? आता इकडे पेरा झालता ना मागं। कुठे? इकडे उसाडण्याला। का? तर माझा पण खूप आवडता नंदी आहे। असं कसं म्हणजे मी पण कधीच आपल्याला कंचच बैलाचं असं आहे, सगळे नंदी सारखेच आपल्या, कोणत्याच नंदीचा मी पण भेदभाव करत नाही। सगळे नंदी आपले आणि सगळे गाड्या मालकांनी एकमेकांमध्ये प्रेम संबंध ठेवायचे, कारण माणसाला जन्म एकदाच भेटले आणि ही स्पर्धा आहे, याच्यात चढ उतार असतो, अर्जित असतो आणि उद्या त्यांचा एवढा काहीच विषय नाही। तर दादा अजून म्हणजे एखाद्या नंदी विषयी तुम्हाला आवड? आता काय आता आमचंच का? तर दादा म्हणजे आता तुमची इच्छा असेल ना, आता ह्यो नंदी सुद्धा खूप तुमचं नाव वरती आणणार? नाव वरती आमचं चालले तो। आताशी 2च दात आहे तो। तर याचा हीच इच्छा आहे की अजून आमचं नाव मोठं करा बस। आणि याचा खुराकाचा कसं काय? खुराक आता वर तिकडून घाटावरून मागवलं त्याला खुराक। 2 टाइम चालू। मग याचा व्यायाम कोण करतो? व्यायाम हे करते रोज चालवण्याचा। पोहणी वगैरे? पोहणी आमची आहे। मग घरच्यांचा काय मत आहे आपल्या या क्षेत्राबद्दल?
घरच्यांचं आहे मत तेव्हा ते चांगलं आहे, फक्त एवढंच का मैत्रीपूर्ण सगळं करा काय. मग दादा तुम्ही जॉब वगैरे? मी आपल्या इथे मुरबाडला आहे. हा का, असू दे. मग शेती वगैरे करतच असाल ना? शेती सगळं मग शेती जपून आपलं कामधंदा जपून नाद जोपासतो. हा नाद, आता हा नाद आहे म्हणजे हा आपला शेतकऱ्यांचा खेळ आहे. तो पूर्वी आपण आपल्या नंदींचा कुठेतरी वापर करत होतो, आज त्यानं कुठेतरी ते नाव करतो. शेतीत किंवा म्हणजे जास्तीत जास्त दमवायचो आपण. आता ट्रॅक्टर या गोष्टी आल्या तर त्यांना सुद्धा सुख मिळालेलं आहे आणि त्यांना एक आता बैलगाडा क्षेत्रात वेगळंच प्रेम बघायला भेटतं. याच्याबद्दल काय बोलाल? त्याच्याबद्दल ना आता म्हणजे कसं बैलांना जास्त तकलीफ नाही होत पहिल्यासारखी. पहिले आपण बैलगाडीला झोपून न परत तेच आपण आखलायला आणायचो. आता बैलांना जास्त तकलीफ नाही, फक्त पलवायलाच आणतात. हा का, तर चला दादा आपण भेटू आता नेक्स्ट मैदानात आणि तुमचा चांगला गुलाल झाला आणि असंच प्रेम राहू दे नंदींवर, प्रत्येक नंदींवर हीच अपेक्षा. तुमचं मन सुद्धा खूप चांगलं आहे ना. गुलाल मिळवल्याबद्दल माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चला बाय बाय. बाय बाय.